Hi, this is Harshida. We are at DKF and here we are in conversation with Mr. Kishore Gole, a parent, a father of Kanishka and Shivang, two of our very bright and intelligent students who have done well in their exams, in their academic life and overall growth here with DKF. So sir, तुम्हाला मला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की दोन स्टुडंट तुमच्या घरी आहेत, तुम्ही स्वतः एक सक्सेसफुल इंजिनियर आहात. ही इज टू टेल यू ऑल, ही इज अ व्हेरी सक्सेसफुल इंजिनियर वर्किंग विथ ठाणे TMC and he has done a great job of teaching many more students, and he's been looking after his students and also doing lot of things for our Thane municipality. And so his views are very important in terms of an engineer, in terms of a parent. तर सर तुमच्या घरी दोन स्टुडंट आहेत, एक ऑलरेडी इंजिनियर इन मेकिंग आहे आणि ते पण एक नवीन सब्जेक्ट घेऊन, तर हे सगळी जर्नीची झाली त्यांची, ते तुम्हाला काय म्हणायचं ॲज अ पॅरेंट? कनिष्का ही लहानपणापासूनच हुशार होती, सिन्सिअर होती. शिवांक आमचा असाच होता, म्हणजे तो त्याला स्पोर्ट्स फोकस नव्हता, त्याला स्पोर्ट्समध्ये फार इंटरेस्ट होता. कनिष्का छान होती, तिचे म्हणजे सिन्सिअर होती लहानपणापासून. पण तरी सुद्धा आम्ही त्यांना कधी आय थिंक 7th 9th स्टँडर्डपर्यंत कधी ट्युशन्स लावले नव्हते. माझी तुमच्या क्लासची कशी ओळख झाली माहीत नाही, पण देविकाच मॅडमचं सिंगाण्या स्कूलचे असल्यामुळे आणि ते दोघे सिंगाण्याचे असल्यामुळे मी म्हटलं त्यांना त्याच स्कूलचे कोणीतरी शिकवणारे असल्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग केलं होतं टिसवाय VJTI मधून वगैरे. त्यामुळे आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर मला वाटलं अरे मला जसं पाहिजे मुलांना शिकवण्यासाठी, कारण कसं आहे डॉक्टर स्वतःच्याच घरातल्या कोणाचं ऑपरेशन करू शकत नाही, तसं कुठलाही टीचर स्वतःच्या मुलांना चांगलं शिकवू शकत नाही. तसं मला जरी किती येत असलं किंवा शिकवू वाटलं तरी माझ्याकडून मुलं तेवढी शिकणार नाहीत. त्यामुळं मग मला त्यांच्याशी बोलल्यानंतर असं वाटलं की हा दिस इज द परफेक्ट क्लास माझ्या मुलांसाठी असू शकतो. मी दोघांना तुमच्या क्लासमध्ये जॉईन केलं आणि त्याचा ड्रास्टिक परिणाम तर आज तुम्ही बघताच आहात. कनिष्कानं खूप छान गेटअप केला आणि महत्त्वाचं म्हणजे शिवांगचे जे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हते, तो शिवांग खूप नियरली 25% वरती तो त्याने ग्रोथ केली. तर त्याचं क्रेडिट हे नॅचरली देवगे आणि तुम्हाला जातं. थँक्यू सो मच सर. पण द डिफरन्स बिटवीन द टू चिल्ड्रन वॉज, वन वॉज व्हेरी academically strong. She always wanted to study well. She always wanted to prepare for her exams. And in Shivang's case, last minute ready. But in his 10th standard, he was there with us for 9th as well as 10th standard. So 10th standard मध्ये आम्ही त्याचा डिफरन्स हा बघितला की तो slowly towards from sports he started coming towards his academic and in a very great way. कंटिन्युअस स्टडी करत होता, कंटिन्युअस तो अभ्यास करत होता, सगळे एक्झाम्स देत होता, प्रिपेअर्ड व्हायला लागला. जो मुलगा अनप्रिपेअर्ड यायचा, रेडी नसायचा, तो मुलगा स्वतःचं इन्क्लिनेशन दाखवायला लागला की तो अचीव्ह करू शकेल. ऑफकोर्स त्याने ओव्हर अचीव्ह केले, पण ही जी ज्याची पण ॲज अन इंडिव्हिज्युअल जर्नी आहे ना, ही आपल्यासाठी समजण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी येणाऱ्या सगळ्या स्टुडंटसाठी महत्त्वाची आहे की हे होऊ शकतं सर. असं नाही आहे की आपण जे बोलतो ॲज अ तुम्ही ॲज अ पॅरेंट किंवा मी ॲज अ काउन्सिलर की एखादा स्टुडंट हुशारच असतो आणि एखादा स्टुडंट कमी हुशार असतो, असं काहीच नसतं. फोकस नसतो, काय करावं हे कळत नाही किंवा मार्ग सापडत नाही. ऍक्च्युली शिवांगच्या बाबतीत आहे ना, डिसेंबरच्या अगोदर 10वी त्याचा मार्क्स कमी पडायचे, मग मी तुम्हाला फोन करायचो, तर तुम्ही जे मला सांगायचं की हा फोकस नाहीये, आणि मलाही घरी तसं जाणवायचं तो अभ्यास करत नाही, फोकस नाही, त्याला स्पोर्ट्समध्ये भरपूर तो प्रेफरन्स द्यायचा स्पोर्ट्सला. स्पोर्ट्सचा असेल बास्केटबॉल तर तो ट्युशनला नंतरचा प्रेफरन्स द्यायचा, तरी तुम्ही त्याला ऍडजस्ट करून घेतलं. तुम्ही त्याला सांगितलं फोकस करा. त्यानंतर डिसेंबरच्या नंतर त्यानं एकदम थोडंसं सिरियसली घेतलं. आणि महत्वाचं म्हणजे तुमचं जे काउन्सिलिंगचे जे होतं ना दोन्ही मुलांच्या बाबतीत, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येक पॅरेंटला मी सांगू इच्छितो, बरेच लोक काउन्सिलिंग करतात म्हणजे बाहेर, तुमच्या इथे कसं तुम्ही प्रॅक्टिकली समोर रोज बघून काउन्सिलिंग करा, ह्याच्यात फरक आहे. बाहेरच्या पण एखाद्या व्यक्तीकडे घेऊन जातो, तो एकदाच बघून तुम्हाला काही प्रश्न विचारून काउन्सिलिंग करणं वेगळं, आणि तुमच्या इथे तुम्ही रोज त्याला देविका मॅम शिकवत असताना तो कसा स्टडी करतो, तो कसा बिहेव करतो, त्याचं अकॅडमिक ग्रोथ कशी आहे, हे सगळं बघून तुम्ही जे काय काउन्सिलिंग करून त्याला कंपॅरिझन करायचं, हे फार महत्वाचं आहे. हे आय थिंक कुठल्या क्लासमध्ये नसेल, दुसऱ्या ठिकाणी, हे फक्त आय थिंक इथेच आहे. इव्हन आम्ही आता दुसरे शिवांगला जरी आता मी देवधर क्लासेस टाकला ना, आपल्याकडे तशी फॅसिलिटी नव्हती म्हणून, तरी सुद्धा मी सगळ्याच त्यांना क्लासेसवाल्यांना असं सांगू शकतो
जर तुमची हे असेल तर या माध्यमातून मी असं तुम्हाला सांगू शकतो की सगळ्यांनी अशा पद्धतीचं काउन्सिलिंग तुमच्यासारखं करावं. त्याचा आम्हाला ॲज अ पॅरेंट म्हणून खूप फायदा झाला. त्यांना त्यांच्याही करिअरमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे तुमच्या त्या काउन्सिलिंगमधून आम्हाला उपयोग पडला. आणि देविका मॅम ज्या आहेत त्या खूप जे एक्सपेक्टेड आहे थोडं स्ट्रिक्ट राहायला पाहिजेत. म्हणजे फारच फ्रेंडली नको, कारण फ्रेंडलीचा गैरफायदा घेतात. मॅडम थोडा स्ट्रिक्टी असायच्या, थोड्या फ्रेंडली असायच्या. त्यामुळे मुलांना क्लास बदलायचं एक वातावरण आहे. मग क्लासला काय जायचं हे हॅपीली यायचं. शिवांग तर क्लास म्हटलं की तो हॅपीली यायचा. पण तिथे काय करत होता माहित नाही, पण तो. आणि आम्ही त्याची तुमच्याशी कंप्लेंट करायचो, तुम्ही म्हणायचं शिवांग खूप छान आहे असं. आम्हाला इव्हन स्कूलमध्ये सुद्धा मी आणि माझे मिसेस टीचर्सना विचारलं अरे शिवांग कसा आहे, तो तर अभ्यास करत नाहीये, त्याच्या काय कंप्लेंट्स आहेत. मला अजिबात कंप्लेंट्स नाही, कॉपरेटिव्ह आहे, अभ्यासू आहे. म्हणजे तो तुमच्या टीचर्स लोकांनी खूप छान हे केलं. आणि डिसेंबर नंतर त्याने ग्रोथ केल्यामुळे आम्हाला अनएक्सपेक्टेड 95% त्याला पडले. आणि पहिला फोन मला वाटतं मी तुम्हाला किंवा देविका मॅमलाच मी केला आणि त्यांना सांगितलं, आय थिंक मेसेज सुद्धा पाठवला, टोटल क्रेडिट गोज टू देविका मॅम अँड यू मॅम. नाही सर, हे त्याचं हार्डवर्क आहे. आणि इनफॅक्ट आपण हे समजायला पाहिजे की हे कॉम्बिनेशन जे असतं ना, कारण कित्येक वेळा काय होतं, सोनाराने कान टोचले तर ते नाही पॉसिबल आहे. तसं आमच्या इथे आम्ही बघतो, कारण माझी स्वतःची 2 मुलं आहेत, एक इंजिनियर आहे, तिचं मास्टर्स झालेलं आहे, मुलगा डॉक्टर आहे. त्याच्यामुळे मी पाहते की एज्युकेशन आजकाल जी आहे ना ती काळाची गरज आहे. इट इज आता सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र झाले. जसं आपण म्हणतो ना शंकर पार्वती एकरूप आहे, तसं आता तेच झालेले की एका बाजूला सरस्वती एका बाजूला लक्ष्मी आहे. आपण त्यांना वेगळं करून चालणारच नाहीये. तर हे जे मर्जिंग झालंय ना, हे आपण जर ॲज अ पॅरेंट ॲज अ स्टुडंट तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात ठेवलं. ॲट द टाइम ऑफ सिलेक्शन ही मुलं तर खूप स्मार्ट आहेत. ती आता पहिलं बघता नाही बघता की पे स्केल काय मिळणार, मी त्यांनाही सांगते तुमची एन्व्हायरमेंट काय असणार, कुठे काम करणार, पोस्ट काय आहे, त्याचं कुठपर्यंत जाऊ शकता तुम्ही, तुम्हाला काय अचीव्ह करायचंय, तुम्हाला काय बनायचंय पुढे. त्या दृष्टीने झालं तर दिस जनरेशन इज क्वाईट स्मार्ट. दे एक्झॅक्टली नो व्हॉट टू डू. आणि करिअर त्यांच्या लाईफचा एक फर्स्ट प्रेफरन्स आहे आणि त्यातनं ते चूज करतात. त्यामुळे आता सिन्स मला हा पण प्रश्न विचारायचा आहे की कनिष्काच्या केसमध्ये आपण तेही स्ट्रगल पाहिलं की तिने 12th झालं, त्यानंतर आता ती सक्सेसफुली AI मध्ये इंजिनिअरिंग करते. तर तुम्हाला ते पॅरेंट म्हणून सुद्धा नवीन वाटतंय, तुम्ही पण इंजिनियर आहात, पण तरी AI हे एक नवीन काहीतरी नवीन करते. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली तुझ्या AI बद्दल मला काय माहित होतं, मी कधीतरी न्यूजपेपरला वाचायचो, पण तिने सुरुवातीपासूनच सांगितले पप्पा की ह्याच्यामध्ये AI मध्ये फ्युचर आहे. मग मी देविका मॅमला विचारलं. ऍक्च्युली खरं सांगू तर मी मुलांच्या बाबतीत कधी डिसिजन घ्यायचं झालं तर तुम्हाला आणि देविका मॅम आणि आमचे एक फॅमिली एक रिलेशन मध्ये आहे. त्यात एक मुलगा आहे ज्यानं IT केलेला आहे, तो बाहेर स्वतः जाऊन आला, स्वतःचा बिझनेस केलाय, निलेश सातपुते म्हणून. त्याच्याशी तुमच्याशी बोलून मी डिसिजन घेतो. तिच्या बाबतीत स्वतःच घेतलेला आहे सेम. तर देविका मॅम करून मला पहिल्यांदा अरे खूप छान आहे सर, तुम्ही गो अहेड म्हणून. कारण तिची ती चॉईस होती, तेच ठरवलेलं की मला तिथेच जायचंय. आणि तिने एक चॉईस केलेली कॉलेज, एक NMIMS आणि पुण्याचं आम्ही शोधलेलं, त्या 2 पैकीच आम्हाला जायचं होतं. तिनं ठरवलं त्या कॉलेजला, तिने एक्झाममध्ये पास झाली, तिथेच आम्ही ऍडमिशन घेतलं. शिवांच्या बाबतीत स्वतःच झालं. इंटिग्रेटेड नॉन इंटिग्रेटेडमध्ये आम्ही खूप कन्फ्युज होतो. आम्ही सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं सगळ्या मुलांचे रिझल्ट लागले, सगळ्यांनी आपापले क्लास जॉईन केले, पण आम्ही आपलं असंच बसलो डिपेंड. मग मी तुम्हाला बोललो मॅडम काहीतरी करा, आपण क्लास चालू करू. देविका मॅमशी बोललो, पण तो फरक येत होता की इंटिग्रेटेड नॉन इंटिग्रेटेडचा. मग त्याच्यामध्ये सुद्धा देविका मॅमने ज्यावेळेस आम्हाला सांगितलं त्यावेळेस मी स्पीकरवरती माझ्या 2 मुलांना ठेवलं, त्यांना सांगितलं की हा फरक आहे. आम्ही कम्पॅरिझन केलं आणि इमिजिएटली त्या दिवशी डिसिजन घेतला की आपण नॉन इंटिग्रेटेडला जायचं. मग त्यानंतर मग तुम्ही रिकमेंड केलेल्या क्लासमध्ये आपला स्टार्ट नसल्यामुळे आम्ही हे केलं. पण सर एक आहे, इथे ही काळाची गरज आहे. इट इज अ मस्ट दॅट अ फॅमिली मेंबर शुड कम सिट टुगेदर, पॅरेंट्स स्पेशली. सर आणि इवन मॅम, तुमच्या घरी मी हे वातावरण पाहिलं की जे स्टुडंट सपोर्टिव्ह आहे. इट इज आय एम नॉट टॉकिंग अबाउट चिल्ड्रन सपोर्टिव्ह, आय एम टॉकिंग अबाउट स्टुडंट सपोर्टिव्ह. तुम्ही त्यांना स्टुडंट म्हणून इंडिव्हिज्युअली डिसिजन घेऊ देता, त्या डिसिजनला सपोर्ट करता, त्यांच्या अकॅडमिक्समध्ये कुठे इंटरफिअर न करता पण त्यांना व्यवस्थित डायरेक्शन देता. हे जे फॅमिलीमधलं जे तुम्ही एक प्रकारचं एक कन्स्ट्रक्टिव्ह तुम्ही जे ॲटमॉस्फिअर ॲट अ फॅमिली लेवलला बनवलेत ना, ते प्रत्येक आजकालच्या फॅमिलीमध्ये गरज आहे, जे होत नाहीये. आणि इट इज नॉट नेसेसरी की एव्हरी पॅरेंट शुड नो एव्हरीथिंग, असं होतच नाही. तर मलाही कित्येक वेळा when I'm counseling something, I always say की पहिलं मला सांगा काय आहे, कारण रिसर्च इज R&D कम्प्लीट गरज आहे आजच्या काळाची. एव्हरीडे थिंग्स आर चेंजिंग. पण तुमच्या घरी मी कायम पाहिलं की मॅम असतील किंवा तुम्ही असाल तर तुम्ही नेहमी एकत्र बसून मुलांना बसवून त्यांना काय पाहिजे कोणती गोष्ट त्यांच्यावर लादली नाही.
हे जे रिझल्ट आले हे रिझल्ट त्यामुळे आले. ऍट द टाइम ऑफ इव्हन जेव्हा तो खेळत होता, स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड होता, तुम्ही त्याला कम्प्लिटली बंद नाही केलं. त्याने आज तो रिझल्ट जो आलाय ना तो त्याने आपणहून बंद केल्यामुळे आलाय. येस, हा सर्वात मोठा तुमच्याशी डिस्कशन करताना मी तुमच्याशी बोलायचो कसं असं काउन्सिलिंग मधून हे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला कळाल्या की मुलांना थोडं फिजिकली, मेंटल बरोबर फिजिकली काही गोष्टी असणं गरजेचं आहे. कारण मी त्या फेजमधून गेलोय, मी ग्रामीण भागात होतो, पण आमच्या ऍक्टिव्हिटीज नॅचरल असायच्या कारण आम्ही स्कूल खूप लांब असायचं. आमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी सायकलिंग मधून व्हायच्या. इथल्या मुलांना दुसरा स्कोप नाही कारण काहीच नाही, तर म्हणून त्याला बास्केटबॉलची आवड बाजूलाच होतं म्हणून आम्ही त्याला प्रिपेअर द्यायचं. कारण तो तिथे नाही हॅपी राहायचा, इथे लक्ष देणार नाही म्हणून. आणि दुसरं आम्ही नॅचरली सुरुवातीपासूनच मी थोडंसं माझं वाचन भरपूर आहे. मी माझ्या कॉलेज लाईफला खूप असं काय म्हणतात वैचारिक लेवलच्या लोकांच्या बरोबर राहिलो, आता सुद्धा असतो. तर त्याच्यामुळे आम्ही कधीच त्यांच्यावरती लादत नाहीये. आता हा डिसिजन घेताना किंवा कोणत्या डिसिजन घेतात त्यांच्याशी डिस्कस करतो, माझ्या विषयाचे डिस्कशन करतो, तुमच्यासारख्या टीचर्स लोकांशी चर्चा करून मग त्याच्यातून डिसिजन घेतो की त्यांना काय हवंय आणि तेच देतो, तेच देणं गरजेचं आहे. आणि दुसरं मला सांगायचं सगळ्याच पॅरेंट्सना या माध्यमातून की मुलांच्यावरती स्ट्रेस नाही दिला पाहिजे. स्ट्रेस मधून मुलांना हल्ली बरेचसे विकार होतात आणि ते अवॉइड केले पाहिजे. जर असं जर झालं तर तुम्ही तिथे स्टॉप करा, त्यांना थोडा रेस्ट घेऊ द्या, नंतर पुढे जाऊ द्या. कारण त्याच्यानंतरच्या पुढे ते ग्रोथ करू शकतात, जम्प घेऊ शकतात. जसं की आपण म्हणतो की 1-2 पाऊल मागे घेऊन जायचं असतं, तसं थोडासा ब्रेक द्या, फार प्रेशर नका करू, त्यांना त्यांचं फ्रीडम द्या. पण ते करताना तुमचंही लक्ष असू द्या, वॉच असू द्या, म्हणजे तुमचं बर्डन नकोय पण थोडंसं लक्ष असू द्या काउन्सिलिंग टाईप. आमच्या इथे सर तीच सिस्टम एक आहे. पहिल्यापासून जेव्हा आम्ही DKF चालू केलं तेव्हा पहिलं हेच होतं की जेव्हा टीचर बोर्डवर लिहिल, कोणताही बोर्ड असू दे, तो स्मार्ट बोर्ड असू दे किंवा ब्लॅक अँड व्हाईट असू दे, स्टुडंटनी लिहायला सुरुवात नाही केली पाहिजे. लिहिणं महत्वाचं आहे, अर्थात ऑल एक्झाम्स रायटिंगमध्ये होतात, पण तुम्ही कन्सेप्ट पहिले समजा, कारण ते लाईफ लॉंग चालणार. सायन्स असू दे, मॅथ असू दे, लँग्वेज असू दे, त्याची डेव्हलप झाले पाहिजेत, ओनली लर्निंग नाही झालं पाहिजे. आणि त्यामुळे काय झालं, कनिष्काच्या केसमध्ये पण कोविड होता त्यावेळेला, तिने ऑनलाईन केलं, पण त्या ऑनलाईन मध्ये तिने जे डेडिकेटेडली काम केलं किंवा जे ती शिकली त्यामुळे त्याचा उपयोग तिला लाईफ लॉंग होणार आहे. मग आम्ही त्याच कन्सेप्टवर आजही काम करतो. हे जर दरवर्षी आता आमच्या यावर्षीचे पण रिझल्ट खूप छान लागलाय, तर का होतं, कारण आमचं हेच म्हणे मुलांनी कन्सेप्ट शिकला पाहिजे, कारण हाच कन्सेप्ट त्यांना लाईफ लॉंग यूज करायचा आहे. आणि त्यांना ते एक असं वाटलं नाही पाहिजे की काहीतरी मी शिकतोय तेवढं लिहून घ्या आणि संपला तो विषय, कारण कोणताच विषय संपत नसतो. आज आपण पाहिलं तर गणित आपण समजा एका रिक्षात बसलो तरी लागतं, कुठे मॉलमध्ये गेलो परचेस करतानाही लागतं किंवा एखादी इंडस्ट्री चालवतानाही लागतं. किंवा त्याचा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. आणि ॲज अ पॅरेंट जे आम्ही तुमच्याकडनं पाहिलं किंवा मॅमकडनं पाहिलं, तर तुम्ही आम्हाला जो ट्रस्ट केला, ब्लाइंड ट्रस्ट म्हणताय, की तुम्हाला हवं तसं तुम्ही आमच्या मुलांना घडवा, ते घडले हे त्यांचं क्रेडिट आहे मोठं. किंवा आम्ही जे जे त्यांना सांगत गेलो, ज्या व्हॅल्यूज असतील, ज्या एथिक्स असतील, त्यांनी स्वतः इन्कॉर्पोरेट केल्या. पण ॲज अ पॅरेंट पण तुमचा जो सपोर्ट आहे ना, त्यामुळे सगळ्या पॅरेंटनी केलं पाहिजे की नवीन आयडियाजला एक्सेप्ट करा. काही पॅरेंट असतात त्यांना म्हणायचं असतं की नाही आम्हाला एक पर्टिक्युलर क्रायटेरियामध्ये शिकवायचंय, पण ते नाही वर्क होत. आजकालची जनरेशन जी आहे तिला काहीतरी न्यूनेस पाहिजे असतो आणि तो दिला तरच ते शिकतात. आणि त्यामुळे त्यांना सतत आम्हालाही स्वतःला ॲज अ DKF सतत डेव्हलप करत राहावं लागतं की काहीतरी नवीन आलंय तर ते नवीन एक्सेप्ट करा, ते इन्कॉर्पोरेट करा, मुलांपर्यंत पोचवा, त्यांना ते फायदा झाला पाहिजे, तरच त्यांचं अकॅडमिक स्ट्रॉंग होणार. बरोबर, कारण नॉलेज हा सर्वात मोठा पिलर आहे. आणि मॅम दुसरं तुमच्या क्लासमध्ये असं मी ऑब्झर्व केलं की काही क्लासेसमध्ये ओनली शिकवलं जातं, म्हणजे तुम्ही शिकवायचं, चॅप्टर संपवायची, प्रॅक्टिस घ्यायची, टेस्ट घ्यायच्या, म्हणजे बंबार्डिंग टाईप असं होतं. मग ते मुलांना हजम होत नाही. हल्लीच्या मुलांना तसं नाहीये. पूर्वी ठीक होतं किंवा शिकवा वगैरे असं, आता तसं नाही. आता मुलांना काय हवंय ते द्यायचा प्रयत्न तुमच्या क्लासमध्ये तो होतो, असं मी पॉझिटिव्हनेस हा दिसला म्हणून मी तुम्हाला दिसतोय. मग माझ्यासमोर आहे की आम्ही शिवांगला एवढं म्हणजे आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड थिंग होते ते तुम्ही घडवून आले. ते ग्रेट गोष्ट तुमच्या सिस्टममध्ये, तुमची जी काय एज्युकेशन सिस्टम तुम्ही केली, खरंच. आणि आमची मुलं पण आम्हाला इथे क्लासला माझी मुलं आहेत किंवा वेगळ्या अँगल मी सांगत नाही, फॅक्ट आहे. मी स्वतः इंजिनियर आहे, मी तुमच्या या संदर्भात खूप वेळा बोललो की काय असायला हवे आहे. तर त्या पद्धतीने तुमच्या क्लासची तुमच्या सगळ्या टीचर्स खूप छान फ्रेंडली राहून जे शिकवतात, खूप छान आहे. माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की त्याला छान मोठ्या स्वरूपात करावं आणि म्हणजे अजून खूप मुलांना तुम्ही पोहोचून त्यांना फायदा होईल असं बघितलं तर आमच्या शिवांगसारखे बरेचसे चांगले घडतील, म्हणजे सगळ्या अँगलला घडतील, नॉट ओनली अकॅडमिक.
तो कधी स्ट्रेस मध्ये दिसत नाही बघा, कधी तुमच्या क्लासचं वातावरण. येस, नाही तर क्लासमध्ये टीचर म्हणलं की मुलं थोडेसे शाळेत, तर तो एकदम आला की फ्रेंडली राहतो. देविका मॅमशी असू द्या, तुमचे सगळ्या टीचर्स ते ह्याचे फ्रेंडली ॲटमॉस्फिअर मधून जे काय एज्युकेशन द्यायचं, दिस इज द मेन पार्ट ऑफ युअर क्लास. हो राईट सर. पण त्याच्यात तुम्हाला अजून एक सांगू असं वाटतं की मॅमचा पण याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे, किंवा त्या सोशली ऍक्टिव्ह असतात. घरातली रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करून सोशली बरंच, आता ठाण्यातला एवढा मोठा ओपन फेस्टिवल होतो, त्याच्या त्या एक फार मोठ्या पिलर आहेत, त्यात त्या खूप काम करतात. तर हे सगळं बघून मुलांसाठी, मुलांच्या पाठी राहून, त्यांच्या मनाप्रमाणे वागून, प्लस त्यांना राईट गायडन्स देणं, घरामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं, कारण गृहिणीचं ते पण काम आहे. आम्ही समजा त्यांना सांगितलं टाइम टेबल बनवा, तर मी नेहमी मुलांना सांगते तुम्ही टाइम टेबल बनवताना तुमच्या आईला घ्या याच्यामध्ये, कारण तुमचं जेवण 9 o'clockला येतं, ते 9 o'clockला जेवण रेडी करणं किंवा ते करून घेणं हे त्यांचं काम आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी पण खूप मुलांना सपोर्ट केलाय. म्हणजे म्हणतात ना की त्या हिडन असतील, त्या समोर खूप आल्या नसतील, पण त्यांचाही त्याच्यात खूप पाठिंबा मुलांना मिळालेला आहे. आणि सतत त्यांनी फोन करून, किंवा म्हणून मला हे म्हणायचं की ऍक्टिव्ह पॅरेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट वेन इट कम्स टू अकॅडमिक्स. मुलं एकटी सिंगल हँडेडली अकॅडमिक्स चेंज करू शकत नाहीत, त्यांचे गोल्स अचीव्ह करू शकत नाही. इट इज अ फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे. ग्रँड पॅरेंट्स पण येतात, पॅरेंट्स पण येतात, कझिन्स पण येतात, कारण ऑलवेज आपलं इंटरॅक्शन जर बघितलं, अकॅडमिक जर बघितलं, तर आपण नॉर्मली आपल्या पॅरेंट्सशी बोलतो, कझिनशी बोलतो, कोणतरी आपल्या घरामध्ये जे चांगलं केलेलं असतं त्याच्याशी बोलतो, किंवा अगदीच काही चांगलं नसेल केलं त्याच्याशीही बोलून निगेटिव्ह मोडमध्ये जाऊ शकतो. पण पॅरेंट्स आणि ग्रँड पॅरेंट्स आणि एक फॅमिलीचा सपोर्ट मुलांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो म्हणजे ॲज अ काउन्सिलर आय ऑलवेज थिंक की तिकडे काहीतरी गॅप राहिला ना, तर ही मुलं त्यांच्या अकॅडमिक नाही होऊ शकत, करू शकत. त्यामुळे हे सर्व क्रेडिट जेवढं मुलांना आहे तेवढंच पॅरेंट्स म्हणून तुम्हा दोघांनाही आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच सर.